वहिनी वहिनी काय हो भाऊजी? ऐका ना, आज बटाट्याची पिवळी भाजी आणि चपाती कराल का? आणि जमलं तर थोडी आळूवडी. हो करते करते. हा. अरे वा 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 अर्जा, लय दिवसांनी तुझी फरमाईश ऐकली की. अरे इतक्या दिवस तू काय जो कामात बुडाला होता ना, तुझं कुठे लक्षच नव्हतं बघ. हा खरंय कदम, पण आता थोडा निवांत झालोय मी. आणि तू अमोलला भेटत असतोस ना, त्यामुळे खुश असतोस सध्या. बरं दादा कदम, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. हा. वहिनी वहिनी. आले आले. हा. काय हो भाऊजी? मला तुम्हाला सांगायचं काहीतरी. उद्या अमोल येणार आहे आपल्या घरी. अरे वा, भारी की मग. आणि आप्पी पण येणार आहे. अरे असू दे की मग. अर्जा, पहिल्यांदा अमोल घरात येणार आहे बरं का, तेव्हा उद्या मी माझ्या हातानं सगळं घर एकदम चकाचक करणार आहे. आणि हो रुपाली, उद्या अमोलच्या आवडीचा स्वयंपाक कर बरं का. अरे 7 वर्षानंतर नातू घरात येणार आहे. अर्जा, काय खेळणी कमी असतील तर सकाळी लवकर जाऊन घेऊन ये बरं का. हो 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 कदम. लहान पोरग घरात येणार आहे तर तुम्ही पण लहान झाला की. अरे लई वर्षापासून माझी इच्छा होती र नातवा बरोबर खेळायची. आता तो उद्या येतोय म्हटल्यावर त्याच्या वयाचं कोणतरी व्हायला पाहिजे की नाही. बरं ठीक आहे, आपण आपल्या हाताने घर चकाचक करू बस. अर्जुन, अमोलच्या बाबतीत आम्ही तुझ्या सोबत आहोतच, पण अपर्णा कशासाठी या घरात? हो भाऊजी, मी म्हणते तुम्ही मागचं काही विसरू नका. अहो तुमच्या आईच्या जाण्याला कारणीभूत असणाऱ्या सरकारांना तिने पाठीशी घातलं होतं. हा, मग एवढा मोठा गुन्हा विसरलात? मी काहीच विसरलो नाही बहीण, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही आता. अमोल मला स्वतः म्हणला की आप्पी असेल तरच मी इकडे येईल. आणि मी काय म्हणतो, अपर्णा आली घरात तर बिघडलं कुठं ना. मामनजी, तुम्हाला अजून अपर्णाचा प्लॅन लक्षात येत नाही ना? तिला चांगलं माहितीये की भाऊजींना अमोलला भेटायचं होतं, म्हणून मग त्याचा वापर करून ती परत ह्या घरात येते. वहिनी अहो. अहो भाऊजी, ती सरळ सरळ तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतेय. हो खरे. आणि अर्जुन, तुझा साखरपुडा झाला, त्यामुळं अपर्णाचं आणि तुझं असं सारखं भेटणं आम्हाला पण नाही आवडलेलं. आणि स्पष्टच सांगायचं झालं तर आम्हाला अपर्णा नको या घरात. अरे हो, पण ती घरात आल्या ना असं काय होणार आहे मोठं. विनय काका, अरे सरकारांच्या बाबतीतली गोष्ट लपवून तिने खूप मोठी चूक केली आहे. तिला वाटत असेल की 7 वर्षात आम्ही ही गोष्ट विसरलो असू, पण काही जखमा न भरून येणारे असतात. अपर्णा अमोलला घेऊन गेल्यानंतर म्हणजे तुम्हाला आणि भाऊजी तुम्हाला झालेला त्रास आहे ना, चांगलाच लक्षात आहे आमच्या. म्हणून आता आम्ही नाही माफ करू शकत तिला. अरे पण दादा वहिनी, तुम्हाला जे वाटतं ना ते बरोबर आहे, पण आत्ता इकडं आप्पीचं येणं न येणं यापेक्षा जास्त महत्वाचं मला अमोलला भेटणं वाटते. आणि त्यासाठी आप्पी इकडे आली तरी चालेल मला. हो भाऊजी, त्या आर्याचा तरी जरा विचार करा. हो ती काही बोलत नाही म्हणून तिला काही वाटतच नाही का? वहिनी, आप्पीमुळे तिला त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेईल. ठीक आहे, पण मला तरी ही गोष्ट नाही आवडली हे मात्र नक्की. दादा, आत्ता तरी आपण अमोलला रोज भेटू. त्याच्या आणि माझ्या भेटण्यामध्ये दुसरं कोणी नसेल. अमोल, हे सगळं झालं असेल तर उचलून ठेवा. चला. हो मा, मी आलो. हा. आप्या, हो अगं किती वेळ. हा झालंच बापू. आणि आप्या, हे काय ग? चित्र काढायची चालली. उद्या सगळ्यांना त्यांची चित्र गिफ्ट देणार आहे तो. आप्या, काय पण म्हण, तुझ्या लेकराच्या अंगात कला आहे बघ. खरंच ना हो बापू? अगं खरंच, आपल्यालाच नाही सगळ्यांना आवडतील चित्र. हो ना. आणि विनायकराव तर लय लाड करतील बघ त्याचे. मग
आता 2-2 आजोबा म्हणलं तर लाड होणारच की. आप्या हं? उद्या अर्जुनच्या घरी चाललीयस, बरं वाटतंय बघ मनाला. बापू, म्हणजे उद्या घरी चाललीये खरी, पण माझं मन एक उत्तर द्यायला तयारच नाही हो. एक मन म्हणते की आप्पे तू तू जा घरी त्याच्या, पण दुसरं मन म्हणते की आप्पे तू जर गेलीस ना तर 100% त्याच्या साखरपुड्यात मुहूर्त घालून देशील. मला कळतच नाहीये काही. आप्या, अर्जुनचं लग्न झालेलं चालणार आहे का तुला? अर्जुन, माझी बदली झाली आहे उत्तराखंडला. मला आजच निघावं लागणार आहे. अमोलला बाबाबद्दल नाही काय कळलं पाहिजे, माझ्याबद्दल काय नाही कळलं पाहिजे. आपले मला वचन. बापू, माझी अजूनही हीच प्रामाणिक अपेक्षा आहे की 7 वर्ष आधी जसं अर्जुनने आसगाव आणि त्याचं आयुष्य सोडून द्यायला सांगितलं ना, तसंच आता त्यांनी मनापासून मला आणि अमोलला स्वीकारलं पाहिजे. तेच आप्या, कुठले जबरदस्तीचं नातं जास्त दिवस टिकत नाही. हो बापू. फक्त अर्जुननं तुला मनापासून स्वीकारावं एवढंच वाटतंय बघ. अर्जुन जोपर्यंत स्वतः म्हणत नाही तोपर्यंत तू त्या घरात जाणार नाहीस. आत्ता फक्त अमोल म्हणतोय म्हणून तू चाललीयस, हे लक्षात ठेवा. हो बापू. आणि अजून एक महत्वाचं, यात तू आणि अर्जुन काही चुकीचं करताय असं अजिबात वाटून घेऊ नका. असं का म्हणताय बापू तुम्ही? अगं आप्यात, तू काय अर्जुन काय माणसंच आहे की. पण परिस्थिती अशी झाली असेल तर तुम्हाला एकमेकांबद्दल वाटणारच की. अर्जुनला पण हो अगं वाटत असणार आप्या, आणि त्यात काय चुकीचं नाही असं मला वाटतंय. आणि अमोलला त्याच्या आई वडिलांनी एकत्र यावं असं वाटत असेल तर ते पण चुकीचं नाही ना. आपापल्या जागी सगळेच बरोबर आहे, मग चुकीचं कोण आहे बापू? परिस्थिती, वेळ, आणि त्याला आपण काहीच करू शकत नाही आप्या. पण तू त्यांच्या घरी जा, बिंदास जा, आणि कुणी काय बोललं ना तर मनाला लावून घेऊ नकोस. हो बापू. चला, लय वेळ झालाय, झोपा. हो, झालं. तुम्ही किती बी मागच्या गोष्टी धरून बसला ना तरी बी माझा नातू नक्की तुम्हाला एक दिवस एकत्र आणणार. अर्जा, या वस्तू ना आत ठेव. हा मुलाला नाही की त्याला एकदम देऊ. म्हणजे सरप्राईज द्यायचं म्हणा की. हा तेच तेच. बरं ठीक आहे. कदम, मी काय म्हणतोय, सगळी स्वच्छता एकदम ओके झाली ना? अरे एकदम झकास. ना तू आला ना की त्याला घर एकदम आवडलंच पाहिजे बघ आपलं. बरं बरं बरं, आणून. हा मा अगं चल ना लवकर. हो बाची सरकार, अहो आम्हाला माहित आहे तुम्ही बाबांच्या घरी चाललाय, मग आता एवढी हवा करणार होय? दिप्या, तो त्याच्या बाबांचा हिरो आहे, मग तो हवा करणारच ना. अगं तू किती हाका मारतोय. हा आवडलंय ना तुझं, निघालाय ना? निघतेच आहे मी. बरं, पोहोचले की तुम्हाला कळवते. हा? बरं बरं. तिथे हा? ती चित्र घेतलीस का? हो, आधी तीच टाकलीत बॅग मध्ये. ते जर मी घरी विसरले ना तर जीव खाईल माझा तो. हो हो. चला, येते. आप्या, हा? ती पण तुझीच माणसं आहे, ती लक्षात ठेव. हो बापू, नका काळजी करू. चला, येते. या. दीपा येते. आले, पायऱ्या उतरते बाळा. अगं आर्या, ये ये ये, मी जरा खाली जाऊन आलो. हो. आर्या, अगं बरं झालं तू आलीस. तुझी ना आज मला खरंच लई मदत होणार आहे. पण जाऊबाई, आज तुम्ही मला इथे का बोलवलं? ती अप्पी येणार आहे ना, तिला बघून मी काय करू? हे बघ आर्या, ती अपर्णा आज घरी येणार आहे, पण ती परत ह्या घरात आलीच नाही पाहिजे ना, याची सोय करायची आपल्याला. म्हणजे तिला दाखवून द्यायचं की हे घर आणि ह्या घरातली माणसं फक्त तुझी आहेत. कळलं? ठीक आहे जाऊबाई. चल. अर्जा आली कर. येते येते. अर्जुन, तू खूप छान दिसतोयस आज.
थँक्यू आर्या. कदम ही घड्याळ बघा. अरे वा, अरे हे अमोलसाठी का? अहो कदम, अमोलला ते किडनॅप केलं होतं ना त्या लोकांनी, त्यावेळी अमोलच्या हातातलं घड्याळ गळून पडलं होतं खाली. म्हणून माझं घड्याळ मी त्याच्या मापाचं बनवून घेतलंय. अर्जा, तुमच्या बाप लेकाचं प्रेम बघू ना लय भारी वाटते बघ. कदम अहो, एवढ्या वर्षाचं साचलेलं प्रेम आहे. पण आवडेल ना त्याला हे? तर नक्कीच आवडेल. दादा तू पण बघ ना, हे बघ मी घड्याळ घेतलं अमोलसाठी. अर्जुन, अरे तुझी चॉईस नेहमी चांगली असते. बरं, अमोल! वू! तू नीट आलास ना बाळा? मी एकदम ओके बाबा. ओके. आजोबा तुम्ही कसे आहात? मी वय भारीच असणार कारण तुम्ही 86 चे बाबा आहेत ना. अर्जा, अरे का तुझं पोरग सगळे तुझे गुण घेऊन आलेलं दिसतंय हा. हो बघ ना, म्हणजे हा आल्या आल्या सगळं घर उत्साहित झालं. अमोल बाळा, इकडे ये. तुला ओवाळते मी. आकर, थँक्यू रुपाली काकी. बोल. बाळा, तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. माझ्यासाठी? हा, हे बघ. हे गिफ्ट तुझ्यासाठी. हे माझ्यासाठी? हा. पण मला बसेल का? अरे हो बाळा, हे तुझ्याच मापाचं आहे, बसणार. येस. मा, हे बघ. खूप छान आहे बाळा. आता हे जपून ठेवायचं आयुष्यभर. हो मा. चला अमोल, आपण आता आपलं घर बघू आतून फिरून. हो बाबा, चालेल. चला. अपर्णा, तू आज अमोल सोबत ह्या घरात आलीयस. नाहीतर तुला ह्या घरात पाऊल सुद्धा ठेवू दिलं नसतं मी. ताई, आता नियतीच्या मनात जे असेल ना तेच होईल. आणि असंही माझं पाऊल पडलंय अहो या घरात. बाबा, हो. हे घर खूप मस्त आहे. मला खूप आवडलं. अरे हे फक्त माझं घर नाही बाळा, तुझं पण घर आहे. हा, तुझं, माझं आणि माझ्या माचं. अपर्णा, घे ना. बाबा, आप्पी म्हणावंस वाटत नाही का? काय अगं, आतून आलं तर म्हणावं ना. ते म्हणजे मुद्दाम मी काय तसं ठरवलं नाही. पण ठरवून आप्पी म्हणा, अपर्णा नको. बरं, ठीक आहे. बाबा, हे सगळं कुणासाठी आहे? अरे तुझ्यासाठीच आहे बाळा. अमोल, अरे या घरानं तुझी लई वाट बघितली. अरे गेल्या 7 वर्षात तुझ्या बापाच्या डोळ्यात एक दिवस बी असा गेला नाही की तुला भेटण्याची आस मी बघितली नाही. आणि आम्ही तुझी आठवण बी काढली नाही असा बी दिस नाही बघ. मला इथल्या आधीच यायचं होतं, पण मला येता नाही आलं.
हा पण आता आलायस ना मग आजोबा आता मी आले ना डोंट वरी मी आता कुठेच जाणार नाही फक्त तुमच्या सोबतच राहणार खरंच? हो कदम तुम्हाला आता दिवसभर सोबत देणारा माणूस भेटलाय. रुपाली एवढी मिठाई आणली खायला तर अपर्णा आणि अमोलला दे ना. हो देते ना. आर्या आतून डिश आणतेस का ग? हो आणते. अरे हो अपर्णा, ही आर्या तुला सांगायचं राहूनच गेलं होतं. हिचा आणि भाऊजींचा साखरपुडा झालाय. ही या घरची होणारी सून आहे. रुपाली अहो तिला माहिती नसेल ना म्हणून सांगितलं मी. दे. हे घे अमोल तुझ्यासाठी. हे तुला. अमोल आवडलं का रे तुला? हो खूप भारी आहे आर्याने बनवले बर का सगळं गोड. अमोल तुला आर्या कोणी माहितीये? वहिनी अहो अहो भाऊजी त्याला सगळं माहिती असलं पाहिजे ना. आर्या काकी नाही अरे काकी नाही. तू थांब जरा. आप्पे अगं घे ना तू, काही घेतलं नाहीस. अहो नाही बाबा ठीक आहे मी घेते. अमोल सगळ्यांसाठी गिफ्ट आणले ते द्यायचे नाही? अरे वा मला जरा तुमची रिश्मा अरे अमोल तू काय आणलंय आमच्यासाठी? मा हे घ्या आजोबा हे तुमच्यासाठी. अरे बाळा हे तू काढलेस? हो मीच खाल्ले. अरे वा बाळा मग आमच्यासाठी काय आणलंस की नाही? हो रुपाली काकी ही तुझ्यासाठी. माझ्यासाठी पण? अमोल किती छान चित्र काढतोस तू. बाबांसाठी काय आणलंस? हो बाबा असं हे अमोल बाळा मला खूप आवडलं हे चित्र. एकदम मस्त. थँक्यू बाळा. वेलकम बाबा. अरे अमोल तू आमच्या सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेस ना? आम्ही पण तुझ्यासाठी गिफ्ट आणले. माझ्यासाठी होय. अरे अर्जुन जा ना त्याला त्याची खोली दाखव आणि गिफ्ट बी दे. माझी खोली. अमोल
या घरात तुझ्यासाठी खोली आहे ना, त्यात सगळे गिफ्ट्स आहेत बघ. हो हो, पण अमोल नसताना त्याची खोली होय अप्पे. अगं अमोलपासनं लांब असताना ना अर्जाला या खोलीनंच सावरलंय बघ.